हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत. मी कुणाल. आज आम्ही निघालो आहे डहाणूच्या महालक्ष्मी मंदिरात. डहाणूच्या महालक्ष्मी मंदिरात येण्यासाठी जर तुम्ही बाय द ट्रेनने येणार असाल तर डहाणू स्टेशनला उतरावं लागतं. डहाणू स्टेशन हे वेस्टर्न लाईनमध्ये हे सर्वात शेवटचं स्टेशन, महाराष्ट्र आणि गुजरात बॉर्डरमधलं महाराष्ट्रातलं शेवटचं स्टेशन. तर तुम्ही स्टेशनला उतरल्यानंतर तुम्हाला तिकडनं बस आणि रिक्षा दोन्ही अवेलेबल आहेत. दुसरी गोष्ट म्हणायचं गेलं तर आज आम्ही निघालो तर ही अचानकच फेरी निघाली होती आमची जायची. असं ठरलं की आज जाऊया महालक्ष्मी मंदिरामध्ये. तर बघूया हा प्रवास कसा होता तो. आत्ता आपण पोचलो तो वारांगडेचा रोड, जो लास्ट व्हिडिओमध्ये मी टाकला आहे. तर ही वारांगडीची प्लेस होती जी मी लास्ट व्हिडिओमध्ये केलेली आहे. तुम्ही ही लास्ट व्हिडिओ मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तुम्ही एकदा नाही बघितली असेल तर बघून घ्या. तर हा बोईसरचा हायवेचा रोड, बोईसर हायवेला जाण्यासाठी रोड लागतो. म्हणायची गोष्ट गेलात तर आता आपण थोडंफार डहाणूच्या महालक्ष्मी माता मंदिराबद्दल थोडीफार माहिती घेऊया. जी मी गुगलकडनं काढलेली आहे ती थोडीफार तुम्हाला माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो, तुम्ही न स्किप करता ऐका. महालक्ष्मी माताचं मंदिर हे महाराष्ट्रातील एक प्राचीन काळातलं मंदिर आहे. जुनं असं मंदिर आहे ज्याची स्थापना ही 1306 झाली आहे. आणि ह्याची स्थापना जव्हारचे संस्थापक संस्थानाचे एक प्रथम शासक महाराज बाजीराव मुकणे यांनी केली. मंदिर खरंच खूप सुंदर आणि आकर्षक आहे. पुढे आम्ही थोडा वेळ थांबलो, थोडा ब्रेक घेतला होता. तर हायवेचा एक नजारा खूप छान होता नजारा, म्हणून आम्ही एक 5 मिनिटं थांबलो होता नजारा बघण्यासाठी. रनिंगमध्ये गाडी होती तर रनिंगमध्ये थोडं बघायला मिळत नव्हतं. तर आम्ही थोडा वेळ थांबून थोडा वेळ तिकडे निसर्गाचा आस्वाद घेतला वगैरे, शांतपणे थोडा वेळ बसलो आणि तिकडनं 5-1 मिनिटानंतर आम्ही निघालो. तर आम्ही पोहोचलो महालक्ष्मी मंदिराकडे. तर बघा त्याकडनं घे. कुठून आणलेस? आता आम्ही पोहोचलो महालक्ष्मी मातेच्या मंदिराजवळ. घर कुठे तुझं? तर तुझं घर कुठे? आम्ही आतमध्ये जाताना आम्हाला एक लहानसा मुलगा मिळाला. तो बघा काय बोलतो. काय करणार आहे पैशाचा? इकडे इकडे. त्याला विचारलं तू कुठून आणले, का आणले, तर तो म्हणतो की मी माझ्या घरून आणले. असं एकदम क्यूटचा पोरगा होता. तर असे लहान मुलं जे मंदिराबाहेर काही विकत असतील, काही मेहनत करत असतील, तर त्यांची तुम्ही लोकांनी जरा मदतच करा. तिथे तडजोड कोणी करत बसू नका की 10 लाख दे, 20 लाख दे म्हणून. ही माझी एक विनंती आहे. तर इकडनं ही वाट जात होती, सरळ मंदिराच्या दिशेकडे जायचा हा मार्ग होता. हे मंदिराच्या गेटला काही बॅनर्स लावलेले होते ज्याच्यावर इन्स्ट्रक्शन लिहिले होते की मातेच्या दर्शन रांगेकडे जाण्याचा मार्ग म्हणा. पालघर पोलीसने काहीतरी इन्स्ट्रक्शन लिहिलेले होते. मंदिराचं काही हा मंदिराचा मेन गेट होता, मंदिराचा हा मेन गेट. आणि त्या साईडला तुम्ही बघताय तो मंदिर. तर आपण आतमध्ये जाऊनच बोलूया. चला तर बोलूया आतमध्ये जाऊन. तर आम्ही आता पोहोचलो होतो महालक्ष्मी माता मंदिराजवळ. बघताय हे महालक्ष्मी मातेचं मंदिर होतं. तर आज संडे असल्या कारणामुळे इथे थोडीशी गर्दी कमीच होती.
आणि शक्यतो इथे खूप गर्दी कमीच होती त्या दिवशी बघायला गेलं तर. हे 2 स्तंभ होते जे मंदिराबाहेरचं आकर्षण वेढून घेत होते आम्हाला. तर दुसरी गोष्ट, इथे मोबाईल अलाउडच नव्हते, कॅमेरा फोटो वगैरे तर सगळीकडे रिस्ट्रिक्शन लिहून ठेवलेले होते की कृपया मातेचे फोटो काढू नये म्हणून. हे मंदिराचं ध्वज कळस लावलेला जो होता तो हा माया मंदिराच्या आम्ही साईडने व्ह्यू काढला होता बघा. ही जी तुम्ही बघताय ही वारली समाजाची, आदिवासी समाजाची चित्रकला होती जी तिकडे काढलेली होती. आणि ते समोर एक शांतपणे बसण्यासाठी थोडीफार जागा मंदिराने केलेली होती. हा मंदिराच्या त्या साईडचा व्ह्यू होता. तर हा असा व्ह्यू मंदिराचा, थोडा सिनेमॅटिक तुम्ही पण एन्जॉय करा. थँक्यू सो मच इथपर्यंत व्हिडिओ बघितल्यामुळे. जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला पुढच्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन येतील. चला तर मिळूया पुढच्या नवीन एक व्हिडिओमध्ये.